नमस्कार. संविधान वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार, मी राहुल साळवे. संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. शिवसेना वार्ड क्रमांक 41चे माजी नगरसेवक प्रकाश मरगज साहेबांचा आज वाढदिवस आहे. आज साहेबांसोबत आपण संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम दादा, तुमचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. दादा, थोड्या दिवसात निवडणुका आहेत, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगाल? ही आम्ही निवडणुका समजत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात विरोधक असल्याने आमचे असले तरी आम्ही खेळीमेळीच्या वातावरणातच साजरी करत असतो. हा एक आघात होऊन जातो का दरवर्षी इलेक्शन ज्या पिरियडला असतो त्या 5 वर्षांनी येतो. पण आमचे शहरप्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे बदलापूरमध्ये यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामं करण्यात आलीत. या कामाच्या जोरावर हीच आमची मतदारांची पोचपावती. आज पण मतदान राष्ट्रीय मतदान दिन आहे, पण मतदान हा जागरूक आहे आणि आमचा पण उमेदवार हा सुसंस्कृत आणि चांगला शिकलेला आहे. रेवती रमेश जाधव या आमच्या संभाव्य उमेदवार आहेत. त्यांना लोकांनी भरभरून मतदान करावे हे आजच्या दिवशी मी सर्वांना मतदारांना आव्हान करतो. आम्ही चांगले रस्ते कॉन्क्रीट केलेले आहेत, पाणी दिलेले हे 24 तास, गॅस लाईन घरापर्यंत आम्ही पोचवण्याचं काम चालू आहे. अजून परत लाईट व्यवस्था आणि चांगले गार्डन बनवले, ओपन जिम बनवलेले आहेत. जे लोकांना हवं आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्ही वार्डात दिलेले आहे. बरेचसे कॉन्क्रीट असे म्हणजे पुढे काम करायला मोजके असे डांबरीकरण आहेत का ते कॉन्क्रीट करत पुढच्या टप्प्यात पुढच्या फेजमध्ये घेण्यात येणार आहेत. काही गार्डन आम्ही तुम्ही पाहिजे सेल्फी पॉईंट बघा, ओपन जिम, लोक त्या पट्ट्यातले सगळे खुश आहे. आज आमची गेले माझे बंधूंपासनं 25 वर्ष नगरपालिकेत आम्ही अहोरात्र सेवा केले. आमचं ऑफिस कधी पण बघावं तो 24 तास म्हटलं तरी चालू असतं. 24 तास मोबाईल चालू असतो, स्विच ऑफ कधीच नसतं. लोकांचे कार्य म्हणा, वैयक्तिक कामं आणि अर्ध्या रात्रीत आम्ही लोकांसमोर जाणार आहेत. आम्ही असे दुसरीकडे जाऊन नंतर उद्या येतो परवा देतो आम्ही असं आश्वासन देत नाही. आम्ही लोकांनी सांगितलं समस्या त्यांच्या बिल्डिंगपर्यंत जाऊन समस्या सोडवतो. ऑफिसला कोणाला बोलवत नाही. आमचं ऑफिस हे नावापुरते, पण शक्यतो आम्ही फिरतो ऑफिस ठेवतो. जिथे माणूस बोलेल तिथं आम्ही जातो. अशी आमची शिवसेनेची बाळासाहेबांनी दिलेले 80% समाजकारण आणि 20% राजकारण. राजकारण ह्याच्यासाठी करावं लागतं की समोरची माणसे ही राजकारण ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात, त्याची दिशाभूल करतात आणि लोकांना कोड्यात पाडतात. त्यामुळे लोकांना आज मतदानाचा राष्ट्रीय मतदान दिवस एवढेच देतो, शुभेच्छा देतो की राष्ट्रीय मतदानाच्या पण शुभेच्छा. आणि त्यांनी माणूस कोण कामाला अर्ध्या रात्रीत येतील अशा माणसालाच मतदान करून निवडून द्यावे. आमचा पुढचा उमेदवार हा संभाव्य उमेदवार, अजून उमेदवारी शहरप्रमुख हे घोषित करतीलच थोड्या दिवसात, रेवती रमेश जाधव. ही पण तरुण तडफदार आणि स्थानिक उमेदवार आहे आमच्या गावातली. तिला भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्यावं हीच आम्ही शुभेच्छा. रस्ते असो, सेल्फी पॉईंट असो, वॉर्ड स्ट्रीट लाईट असो, दादांच्या वॉर्डमध्ये त्यांची कामे खूप सुरेख चाललेली आहेत. दादा, आज तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही बदलापूरकरांना काय संदेश द्याल? बदलापूरकरांना असं आहे की आमची एक हाती सत्ता आत्ता पण आहेच. गेले 25 वर्ष त्यातले BJP शिवसेना युती असल्यामुळे 10 वर्ष तर राम पातकर होते, त्याच्यानंतर वामन म्हात्रे, नंतर शिवसेनेची सत्ता आली. आत्ता जो बदल घडला, वामन म्हात्रे नगराध्यक्ष झाल्यापासून शिवसेनेची जेव्हा सत्ता आल्यापासून कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज लाईनचा इतका लोकांना फायदा झाला आहे का मच्छरचा प्रादुर्भाव नष्ट झालेला आहे, धुळीकरण संपलेली आहे. आणि इथून पुढे जे वामन म्हात्रे हे आमचे बदलापूरचे मास लीडर आहेत, ते जे युक्त्या जे आयडिया देतील त्याप्रमाणेच
बदलापूरचा अजून कायापालट होईल. नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे. बदलापूर महानगरपालिका डिक्लेअर होईल त्यावेळेस आपली इमारत ही ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात एक नंबर नगरपालिकेची इमारत असेल. तिचं काम जोरात चालू आहे आणि अनेक योजना वामन म्हात्रेंनी आखलेल्या आहेत त्या पूर्ण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू आणि महाराष्ट्र सरकारचं पण चांगलं काम चालू आहे. त्यांनी पण कोविडमध्ये वामन म्हात्रे सारख्या माणसांनी काम केलं असं कुठल्याच विरोधी पक्ष असो किंवा कोणी असो कोणी काहीच रस्त्यावर उतरून काम केलेलं नाही. पण लोकांना नवसंजीवनी माहिती आहे की कोविडमध्ये कोणी काम केले, कोण घरात बसले आणि 2 महिन्यासाठी कोण बाहेर फिरते. आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक 24चे उमेदवार देखील आहेत, ॲडव्होकेट संदेश ढमढेरे. आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. सर, दादांचा आज वाढदिवस आहे, तर तुम्ही दादांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? आमच्या बदलापुरातील सर्वात जास्त आणि दांडगा जनसंपर्क असलेले आणि 24/7 लोकांच्या संपर्कात असणारे, कधीही त्यांना रात्री कॉल केला तरी ते लोकांच्या कामास धावून जातात, अशी ओळख असलेले आमचे प्रकाशदादा मरगज यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांना इथे शुभेच्छा देण्यासाठी आलो. खरंच प्रकाशदादा मरगजांचं कार्य पाहिलं तर म्हणजे यादी बनवली तरी ती संपायची नाही, एवढं मोठं कार्य आहे दादांचं. आणि त्यांचं बरंचसं नाव आहे, मोठे मोठे उपक्रम घेतात आणि बरीचशी लोक आता आम्ही पहिली वाढदिवसाला बरेचसे लोक शुभेच्छा देतात, त्याच्यावरून त्यांची ख्याती कळते आणि त्यांना पुढील या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस पण शुभेच्छा देतो. वॉर्ड क्रमांक 10चे उमेदवार भरत पटेल देखील आहेत. सर, तुम्ही दादांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? प्रकाशजी मरगज यांचा संबंध मला अगदी कॉलेजला असताना तेव्हापासून आहे. ते माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी जे कार्य केलं आहे ते खूप म्हणजे आम्हाला प्रेरणा देणार आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच आम्ही आज कार्य करत आहोत. खूप चांगलं काम करतात. त्यांना उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दादांना संविधान वार्तातर्फे देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. ब्युरो चीफ कैलास जाधवसह राहुल साळवे, संविधान वार्ता, बदलापूर.